नमस्कार, मी उर्मिला कवडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, एका दिवसाला आपण साड्या किती पिको फॉल करू शकतो हे मी आजच्या तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. मी फक्त तुम्हाला एकच करून दाखवणार आहे. पिको फॉल आपल्याला एकदम सोप्या पद्धतीत कसं करायचं आहे. तर बघा, जास्त वेळ पण नाही लागत. तर बघा, या एकदम सुंदर अशा साड्या आहे, एकाच कस्टमरच्या साड्या आहेत सगळ्या. तर आपल्याला याच्यामधली ब्लाऊज पीस कट करून घ्यायची आहे आणि पिको फॉल करून घ्यायची आहे. तर बघा, मी या साड्या तुम्हाला पहिल्याच्या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहे. तर याच्यामधले आता आपल्याला म्हणजे ब्लाऊज पीस काढून घ्यायचे आहे आणि पिको फॉल करून घ्यायचे आहे. तर बघा, एकदम सोपी पद्धत आहे पिको फॉल करण्याची. तर तुम्ही नक्की ट्राय करा. तर बघा, त्याच्यानंतर या ज्या साड्या आहे, एकदम सुंदर अशा साड्या आहे आणि याला पूर्ण साड्याला फॉल मॅचिंगची आपल्याला काढून घ्यायची आहे आणि फॉल याला लावून घ्यायचे आहे. तर बघा, एकदम म्हणजे हलक्या फुलक्या साड्या आहे वजनाने. तर आता आपण ही एक साडी याच्यामधली पिको फॉल करून घेणार आहोत. तर बघा, एक मी पिंक कलरची साडी घेतलेली आहे. तर आता आपण हिला फॉल कसा लावायचा एकदम सोप्यामध्ये सांगणार आहे. तर बघा, एक फॉल घ्यायचा आहे आपल्याला. तर बघा, हे फॉल तुम्ही पाण्यातून पण काढून घेऊ शकता. पाण्यातून काढायचा असा आणि म्हणजे हातातच नुसता पिळायचा आणि त्याच्यानंतर हाही तसाच आपल्याला वाळत घालायचा आहे. कारण याला असं घासरा वगैरे द्यायचा नाही. कारण घासरा वगैरे दिला तर तो फॉल ताणू शकतो. म्हणजे असं त्याच्यावाला फिनिशिंग जी असते ती बिघडू शकते. तर त्याच्यामुळे मी शक्यतो तो म्हणजे फॉल धुतच नाही. मी डायरेक्ट फॉल लावित असते. कारण कस्टमरची पण मला कधी ओरड आलेली नाही आहे की तुम्ही फॉल लावता तर तो गोळा वगैरे होतो. तर बघा, आता आपल्याला फॉल कसा लावायचा. तर व्यवस्थित असे मी हे काटा असे कापून घेतलेले आहे, म्हणजे सरळ व्यवस्थित. आणि त्याच्यानंतर आता या पद्धतीने आपल्याला असा पिको करून घ्यायचा आहे. तर बघा, एका हाताने इकडून तिकडं वडीत चालायचं आणि एका हाताने असं कापड थोडंसं असं गोल फिरत जायचं आणि पिको करीत चालायचं आहे या पद्धतीने. तर बघा, साध्या याच्यावर जरी तुम्हाला पिको करायचा असला तर फक्त एका साईडने फॉल लावायचा असला तर एका साईडने टीप मारून घ्यायची आणि एका इकडून हात शिलाई करून घ्यायची. एकदम सोपी पद्धत आहे. तर बघा, आता आपण सेम अशी व्यवस्थित अशी पिको करून घ्यायचा या पद्धतीने. तर बघा, एका हाताने असं वडीत चालायचं आणि एका हाताने अशी गोल राऊंड करीत चालायचा हाताने. तर बघा, पूर्ण याच्यावरती सेम असंच या पद्धतीने आपल्याला पूर्ण साडीचा पिको करून घ्यायचा आहे. तर बघा, एका साईडने असा आता आपण पिको हा करून घेतलेला आहे. तर बघा, एकदम सोपी पद्धत आहे पिको करण्याची. तर तुम्हाला म्हटले मी साध्या मशीनवर सुद्धा तुम्ही पिको एका साईडने टीप मारून घेऊ शकता आणि एका एकूण हात शिलाई करून घेऊ शकता. तर बघा, धागे वगैरे कट करून घ्यायचे. जी एका बाजूची थोडीशी टीप राहिलेली आहे ती पण आपल्याला अशीच पिको करून घ्यायची. तर बघा, एकदम सुंदर असा आपला गोलमध्ये पिको एकदम छान झालेला आहे. तर बघा, इकडच्या साईडने आपण जी थोडीशी बाजू राहिलेली आहे ती पण आता आपण ही पिको करून घ्यायची आहे. तर बघा, आता आपल्याला पिको करून झाल्याच्या नंतर फॉल लावण्याची पद्धत. तर बघा, फॉल लावायला आपल्याला काय करायचं आहे की आधी आपल्याला सोयची बाजू आपल्याला खोस्ती बाजू पाहून घ्यायची आहे एका साईडने. तर खोस्ती बाजू पाहायची आहे आणि जी खालची बाजू येईन आपली त्या बाजूने आपल्याला उलट्या साईडने फॉल लावायचा असतो. तर बघा, ही उलटी साईड आहे आणि एक इथं आपल्याला असं सोडायचं आहे साडीचं कापड आणि त्याच्यानंतर तिथून पुढं आपल्याला फॉल लावून घ्यायचा आहे. तर बघा, मी आता असा फॉल घेतलेला आहे. तर बघा, हा फॉल आपल्याला 15 रुपयाला भेटतो बाहेर आणि तुम्ही जास्तीचे आणले तर हे आपल्याला 12 किंवा 13 रुपयाला फॉल बसतो. तर बघा, अर्धा इंच असा मुडपून घेतला मी आणि त्याच्यानंतर असा इथून आता लेवल घ्यायची आहे साडीच्या आणि आता आपल्याला असा फॉल लावीत चालायचा आहे. पहिले आणि दोरा पण आपल्याला मॅचिंगचा घ्यायचा आहे. तर बघा, आता व्यवस्थित आता एका हाताने वडीत चालायचं आणि एका हाताने आपल्याला असा काठोकाठ असा हे फॉल आपल्याला साडीला ठेवत चालायचा आणि टीप मारीत चालायची आणि एका हाताने वडीत चालायचं. तर बघा, एकदम सोपी पद्धत आहे आणि साडी एका साईडने पण अशी आपल्याला लोटीत चालायची, म्हणजे तिरकं वगैरे फॉल होत नाही. एकदम सुंदर असा आपला फॉल लागला जातो. तर बघा, मी स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे तुम्हाला की आपल्याला फॉल कसा लावायचा आहे. तर बघा, फॉल एकदम सोपी पद्धत आहे लावायची. तर बघा, एका एकूण तुम्हाला मी सांगितलं की एका एकूण बाजूकडून तुम्ही टीप पण मारून घेऊ शकता आणि एका साईडने हाय शिलाई करून घेतली तरी पण साध्या मशीनवर पण आपल्याला फॉल लावायला जमतो. फक्त जी नेसती बाजूचा पदर असतो त्याला फक्त पिको करून घेतला तरी चालतो. फक्त असा फॉल आपल्याला घरच्या घरी पण लावू घेऊ शकतो. तर बघा, इकडच्या साईडने पण अर्धा इंच असा मुडपून घ्यायचा आहे आतमध्ये आणि नंतर इथं. तर बघा, पूर्ण टीप अशी फिनिशिंगमध्ये रेडी झालेली आहे. तर बघा, व्यवस्थित आता हाताने फिनिशिंग देऊन घ्यायची आहे. तर बघा, एकदम सुंदर असा एका साईडने आपला फॉल असा रेडी झालेला आहे लावून आणि त्याच्यानंतर आपल्याला हाताने व्यवस्थित असा फिनिशिंग करून घ्यायची आहे. फॉल लावून घेतल्याच्या नंतर धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे आणि आता आपल्याला हात शिलाई करायची आहे एका बाजूने. तर आता आपल्याला काय करायचं आहे, सुई घ्यायची आहे आणि आपल्याला 2 पदरी दोरा घ्यायचा आहे. म्हणजे एक पदरीने खूप बारीक होतो कारण कस्टमरला म्हणजे दोरा तुटतो वगैरे, तर त्याच्यामुळे मी डबल दोरा घेत असते. तर बघा, आपल्याला जेवढा फॉलला दोरा पाहिजे तेवढा आपल्याला दोरा घ्यायचा आहे आणि एका साईडने गाठण मारून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आता आपल्याला
एका साईडने हात शिलाई करायच्या आधी आपल्याला काय करायचं आहे, ज्या आपण पिना वापरतो त्या आपल्याला पिना घ्यायच्या आहे आणि त्या पिना आपल्याला अशा पॅक करून घ्यायच्या आहे, म्हणजे झूळ वगैरे पडणार नाही. तर बघा व्यवस्थित असं आता आपल्याला जी अर्धा इंच आपण मुडपून घेतलेलं आहे ते व्यवस्थित हाताने अशी फिनिशिंग करून घ्यायची आहे आणि जे आपण पिना ब्लाऊजला वापरतो त्या पिना आपल्याला अशा लावून घ्यायच्या आहे, म्हणजे झूळ वगैरे पडणार पण नाही. तर बघा व्यवस्थित पूर्ण आपल्याला साडीला अशाच पिना लावून घ्यायच्या आहे, अशा भरपूर साऱ्या. आणि नाही लावल्या तरी पण चालते, पण तुम्हाला मी एकदम सोपी पद्धत सांगितलेली आहे. या पद्धतीने पण तुम्ही फॉल लावला तर गोळा वगैरे होत नाही, काय नाही, आपल्याला फॉल लावायला पण एकदम सोपं जातं. तर बघा तुम्ही व्यवस्थित अशा पिना लावून घ्यायच्या आहे. त्याच्यानंतर तुम्ही डायरेक्ट मशीनवर सुद्धा लावून घेऊ शकता, म्हणजे हात शिलाई करून घेऊ शकता, किंवा असा छोटासा टेबल वगैरे असला तो सुद्धा तुम्ही मांडीवर ठेवून हात शिलाई करून घेऊ शकता. तर बघा या पद्धतीने मी आता डायरेक्ट असं खाली फरशीवर आथरून घेतली पूर्ण साडी व्यवस्थित, आणि या पद्धतीने असं आपल्याला फॉल लावून घ्यायचा आहे. तर बघा खालच्या साईडने आपल्याला किंचित अशी काहीतरी साडी घ्यायची आहे आणि वरच्या साईडने जास्तीचा असा दोरा घ्यायचा आहे, म्हणजे खालच्या बाजूने आपल्याला दोरा कमी दिसला पाहिजे, एकदम किंचित काहीतरी, आणि वरच्या बाजूने जास्तीचा असला तरी पण काही हरकत नाही. फक्त खालची जी बाजू असती ती आपल्याला थोडीशीच घ्यायची असते, कारण ती हात शिलाई आहे ती अजिबात दिसली नाही पाहिजे. आपण तशी ब्लाऊजला करतो हात शिलाई दंडाला, तशीच सेम आपल्याला याला पण करायची असते. तर बघा व्यवस्थित असं आता आपण हे हात शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा पिना लावल्या तर एकदम सोपी, आपल्याला 10 ते 15 मिनटामध्येच आपल्यावाली साडीला पिको फॉल करून होतो. तर बघा या पद्धतीने तुम्ही स्टेप बाय स्टेप केलं तर तुम्ही एका दिवसामध्ये 400 ते 500 रुपये कमवू शकता फक्त साडीला पिको फॉल करून. तर बघा घरी बसून तुम्ही सुद्धा हा व्यवसाय करू शकतो. तर बघा ही साडी एक साडी मी 70 रुपये साडी घेत असते. तर तुम्ही तुमच्या एरियानुसार तुम्ही किती घेता, 50 घेता का 60 घेता, तर बघा मी 70 रुपये एका साडीचे घेत असते. तर बघा या पद्धतीने आता आपल्याला हा शिलाई अशी करून घ्यायची आहे. तर बघा तुम्हाला दिसत नसेल तर तुम्ही झूम करून सुद्धा बघू शकता, एकदम सोपी पद्धत आहे. तर बघा या पद्धतीने इथपर्यंत आल्याच्या नंतर आता आपल्याला इथं काठाला आल्यावरती इथं पण आपल्याला व्यवस्थित असं इकडच्या बाजूने पण करून घ्यायचं आहे. सगळ्यात शेवट आल्याच्या नंतर आपल्याला धागा असा पक्का करून घ्यायचा आहे आणि गाठण वगैरे 2-3 गाठणी अशा मारून घ्यायच्या आहे, म्हणजे जी सगळ्यात शेवटची टीप आलेली निघली नाही पाहिजे. एकदम पक्की आपल्याला अशा टेपा मारून घ्यायच्या आहे, म्हणजे अशी पक्के गाठणी मारून घ्यायची आहे. तर बघा व्यवस्थित असं काढायला आल्याच्या नंतर तर अशी सुई आपल्याला इथं थोडीशी अशी ठेवायची आहे खाली, आणि त्याच्यानंतर आपल्याला पहिले सगळं पिना वगैरे काढून घ्यायची आहे, आणि त्याच्यानंतर हाताने या पद्धतीने व्यवस्थित फिनिशिंग करून घ्यायची आहे धाग्यांची, म्हणजे गोळा वगैरे झालेलं असलं किंवा कापड थोडंसं वडलं जातं, त्याच्यामुळे व्यवस्थित अशा हाताने फिनिशिंग करून घ्यायची. आणि त्याच्यानंतर इथं पक्क्या अशा 2-3 गाठणी मारून घ्यायच्या आणि झाली आपली साडी तयार. तर बघू शकता एकदम सुंदर अशी आपल्याली पिको फॉल रेडी करून झालेली आहे 10 ते 15 मिनटामध्ये. तर बघू शकता तुम्ही. तर बघा या साड्या तुम्ही आता मी पूर्ण ह्या साड्या ज्या आहे त्या साड्या मी पूर्ण अशाच या पद्धतीने करून घेणार आहे, पूर्ण साड्या ब्लाऊज काढून. तर बघू शकता या पद्धतीने बघा तुम्ही एकदम फिनिशिंगमध्ये अशी आपल्याली साडी तयार झालेली आहे, गोळा वगैरे पण नाही झालेली, काहीच कुठं घड्या वगैरे पण पडलेल्या नाही. तर बघा या पद्धतीने तुम्ही साडी पिको फॉल केली तर एकदम सोपी पद्धत आहे. तर चला आता मी पूर्ण साड्या पण पिको फॉल करून घेणार आहे. तर बघा ही पण मी करून घेतलेली आहे त्याच पद्धतीने, आणि आता आपण ज्या बाकीच्या साड्या आहेत त्या पण याच पद्धतीने करून घेऊ शकतो. तर बघा मी तुम्हाला म्हटलं तुम्ही घरी बसून सुद्धा हा व्यवसाय करून घेऊ शकता, एका दिवसाला 1000 ते 500 रुपये कमवू शकता. तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओ, तोपर्यंत धन्यवाद.